हॅलो हाय नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही चाललोय आज सिंहगडला फिरायला. पाऊस चालू आहे बाहेर मस्त. आता थोडासा थांबलाय बट तिकडे खूप पाऊस असणार आहे, त्याच्यामुळे आम्ही आज प्लॅन केलं होतं की आज आम्ही दोघंच जाणार आहोत सिंहगड. तर मला तिने सुट्टी घेतली आहे, तर आता चाललोय आम्ही सिंहगडला. मस्त एन्जॉय करणार. जाताना पण भरपूर व्हिडिओ काढू आम्ही, कसं चाललोय काय. आमचा पूर्ण ब्लॉग तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा 100%. खूप छान ब्लॉग असणार आहे हा, एक नंबर असणार आहे. पाऊस भरपूर चालू आहे बाहेर, वातावरण खूप मस्त आहे. पाऊस मध्ये भिजणार आहे. तर आपले ब्लॉग नक्की बघा इथनं पुढं व्हिडिओ. बाय 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 बाय. मध्येच पाऊस चालू झाला, आम्ही साईडला थांबलोय. तुम्हाला मी सारंग दाखवते. बघू इकडं डेंजर गार लागायला लागला. अख्खं भिजलोय बघा. पाऊस यायला लागला अचानक मध्ये. रोड बघ ना किती सुंदर वाटतंय ना. जस्ट वरती आलोच आणि पाऊस चालू झाला. थांबला उडी. चल चल थांबला पाऊस. आता चला थांबला इथं. चल चल आपण गाडी होतो म्हणून लागला. हा काय माहिती. नाही कमी झालंय थोडा. बघू पुढे थांबू परत. काय घाबरते. तुला माहिती इथं घाबरते. काय टर्निंगला घाबरते. उघडा नजर बघ ना. भिजायला नाही, तर मी पावसामध्ये भिजलो नाहीये. पहिला पाऊस आला तर भिजलो नाही. आता भिजते एवढं भारी वाटते. त्यात रेनकोट नाही काय नाही फुल म्हणजे फुल एन्जॉय. अरे मला तर एवढं छान वाटते की मला पण भिजायला भेटलेलं. तर टाक्यामुळे मला भिजायला वगैरे नव्हतं भेटत. मी तर एवढी खुश आहे नुसतं खुश आहे. तर आता आम्ही पोहोचलोय सिंहगडच्या पायथ्याला. हा आता पाऊस थोडासा थांबला. आता आम्ही इथं चालत मी स्ट्रेटनिंग केली होती आता. नाही माझी केस बघा. आता अवतार खराब झाला. कुठे माझं ठेवून टाकला जायचं. फक्त समोरच भिजलंय, बाकी काही नाही. थोडं शर्टला चाललंय आता. बघू माझं आत्ताच हात गार झालं. एकदम बसून मी घर नाही येताना सुट्टे पैसे घेऊन आले. ते ऑनलाईन नसतं कायमची बॉम्ब आहे आमची. आता लक्षात ठेवून पैसे घेऊन आले काहीसाठी चिंच वगैरे. बघू आपण पुढच्या व्हिडिओ. मानलीची फ्रेंड आहे ही. तेला आपण टाकू. तुला बॅगेत टाका. ते खात बघ इकडे बघ ना. कसली क्लिअरिटी. इकडे जाऊ का. या साईडला आपण कधीच नाही गेलो ना. वाव तुम्ही एवढे छान दिसताय ना याच्यामध्ये. आता आम्ही इथनं जस्ट आलो आतमध्ये. बघू शकता. किती छान आहे ना दुःख. किती मस्त आहे. हो आता माझा घ्या. सगळं दुःख आलं इथं. खरं वेळाने तुम्हाला सारंग पण दिसणार नाहीये. जाताना बघा बघतो माझ्या. जाताना माझं घ्या. तर मनालीच्या मागं बघू शकता तुम्ही किती धुकं आहे खाली. असं आम्ही इथं आलोय. रुमाल आणला. ह्या साईडला खूप आहे टॉवरच्या इथं पण भरपूर धुकं आहे. हळू बा पळशील. हे बघा कशी पळत पळत चालले. फुल एन्जॉय करते. यासाठी यावं लागतं सगळीकडे मस्त फिरायला एन्जॉय करायला. इकडे नव्हतं आलो कधी आम्ही. आता पहिल्यांदा ह्या साईडला आलोय चालत. आहे ना बा.
माझी चप्पल घसरती. बॅग घेऊ. घे. हा आता धुकं पडलं तिकडचं दिसत ना बाबडे काय धुकले आले. हळूहळू चाला घसर चालली मानाली. ऊन आले मानाली बघा मला सोडून चालले पुढं. एकटीच पुढं पुढं चालत राहते आहे ना. हो का नाही आहे ना. आलोय ऊन आलंय आता इथं आहे ना. ऊन आलंय अचानक. ही एक एक गोष्ट बघत बघत चालली आहे ना. चालेल दाखवून. चला चला. मी कॅमेरामन झालतो आज. मी पण थोड्या वेळेसाठी होते ना मग. आलो आता आहे ना. इकडे पहिला मी मम्मी पप्पा आम्ही यायचो बोबड्या. आज मी माझ्या नवऱ्यासोबत आले. मनाली बसली होती त्या मागच्या टाइमिंगला हो आणि यमा घेऊन आलो होतो. तर इथे आहे ना इथं साप होता. चिंच खात इथं साप होता. असा असा करत होता आणि माझी नजर गेली वरती इकडे दाखवला. तर माझी अशी नजर गेली मी इथं बसलो होतो. साप बघितलं. सगळ्यांनी बघितलं की हा साप आहे. तिला घेऊन खाली गेले इकडे मी त्या साईड. कारण सारंग सापाला लय घाबरतो. लय घाबरतो. चल पटकन. वाव हे छान वाटते ना. तर सारंग आता किल्ल्याची थोडीशी माहिती सांगतोय. सांगा हे काय. ते चुनखडा आहे. जे आता आपण सिमेंट वापरतो ना त्या टायमिंगला ते लोक हे वापरायचे. ह्याने किल्ल्याला बांधलं जायचं. आणि तिथे काय ठेवायचे. तोफखाना ना. तोफ असायची मोठी इथे. तोफखाना होता. तोफाचे गोळे वगैरे ठेवायचे इथे. या ठिकाणी किती सुंदर आहे. इथे आहे ना घोडे बांधले जायचे. मनाली बघा कशी पळत पळत चालली आहे तिकडे गुफेमध्ये. काय वा हा घोडे बांधायचे इथे. येतील सगळे लोक ओरडत. घोड्याचे पाणी पिण्यासाठी केलेले घोडे बांधायचे इथं असे. घोडे महाराजांच्या काळामध्ये इथे घोडे बांधले जायचे. आणि हे पाणी पिण्यासाठी ते केलेले आहेत. हा तिथे घोडे बांधले जायचे आणि त्याच्यामध्ये पाणी पिण्यासाठी त्याच्यामध्ये पाणी प्यायचे. त्याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये पाणी असायचं. त्यांना पाणी वगैरे ठेवलं जायचं. इतकं सुंदर बांधलं त्याच्या टायमिंगला बघू शकता तुम्ही. तिथे सगळीकडे घोडे बांधले जायचे इथे. त्यांची आठवण इथे आहे. सुंदर गुफा आहे. मला तिला खूप आवडते त्या गोष्टी नाही ना बा. अजून एवढा पाऊस पडला नाही. जेव्हा जोरात पाऊस होतो तेव्हा हे सगळं भरलेलं असतं. सगळं भरलेलं असतं इथं. पूर्ण भरलेलं असतं. पण त्याचे हे धवन नाहीत ना त्याचे. कशी ओरडते पाणी येते वरतून सगळं. आता आपण साधारणचा व्हिडिओ घेऊ. मा बुबडूचं बिचाराचं व्हिडिओ. तर आता नाही ती एन्जॉय करते ना तर त्यामुळं मग मी हे घेत व्हिडिओ घेतो तिचा नाही का. तर मनाली आहे ना एन्जॉय करते. तिला पावसामध्ये जायचं होतं एन्जॉय करायला. तर त्या टायमिंगला आम्ही नाही का किल्ले वगैरे बघायला येत असतो. आणि बोलतो आम्ही लग्न अगोदर पण भरपूर वेळा किल्ले बघितले. म्हणजे इथं सिंहगडलाच आलो आम्ही. दुसरा अजून आम्ही फक्त पुरंदर आणि सिंहगड 2च किल्ले बघितलं. तर आम्ही भरपूर वेळा आलो इकडं. आणि खूप मस्त वाटतं. म्हणजे भरपूर वेळ आले तरी नाही का म्हणजे आपण म्हणतो ना की पूर्ण होत नाही. आणि आम्ही आज तरी लेट आलो नाही तर आम्ही लवकर आलो 6-7 वाजता. तर पूर्ण किल्ला फिरतो आम्ही. 4 नंतर निघतो आम्ही. 3:30-4 नंतर. हिला सगळी माहिती सांगत असतो मी कसं काय. आणि तिला ऐकायला पण मस्त वाटतं आहे ना बा. बबडी म्हणजे ही एन्जॉय करते ना त्यातच मला खूप मस्त वाटतं. हा एन्जॉयच नाही करत. अरे करतो की मी एन्जॉय. मला फक्त एन्जॉय करताना कॅप्चर करतो की मी कशी नाचते कशी पळते. चला आता चला हळूहळू.
म्हणजे आम्हाला लोकांना इतिहास बघायला म्हणजे नाही का बघायला खूप आवडतो. पुरातन गोष्टी खास करून पुरातन. माझा असा करतोय, दाखव तुझा. माझा असा हात करतो इथं वरती. माझा बघू. तुझा उडे मारायला लागते म्हणजे बघा तिथून पुढे. चला बाहेर हळूहळू हळूहळू हळू पाण्यामधून. बघा आता ही कशी चालली आहे. घसरून पडायची. असं मला घेतलंय खायला वगैरे. बघा पैसे काय खाल्लं. पहिले पैसे द्यायचे ना त्यांना. घाई भरपूर आपल्याला घ्यायची. बघितलं का. कागद त्यांना दिलंय. लय हुशार आहे ते टाकतील ना डस्टबिन मध्ये. बघितलं. अरे बाबा पॅन्ट ओरली आहे, तू पैसे त्यामध्ये टाकले. चला नको मला. दोन घेतले चालले तर माझ्याकडे लक्ष तरी आहे का. लक्ष आहे का. खाऊन घ्या. तिला पहिलं म्हणलं वरती जाऊन येऊ. मला काय जेवण वगैरे दादा कुठलं भाकरी वांग्याचं भरीत. खो का अजून खायचं का अजून. सर्दी झाली खोकला झालाय तरी नको बा आम्हाला. तुला माहिती नाही खात नाही. मी खात नाही बा. मी नाही खात तुला माहिती आहे. घोटाळा सगळं खातो आता. नुसतं कॅमेरा घट नाही मी घट नाही. अरे नाही खात तर नाहीच बोलत ना. अरे कधी मला बघितलं तुम्ही सांगा. खा ना एक बाईट घे. आणि पायनॅपलची पण घे. आपण एकदा पायनॅपल खाल्लो होतं माहिती ना. हो आणि पायनॅपल आंबट एक घे फक्त. नाही आंबट एवढं. चला मला असं घेतले खायला. थोडं आलो आम्ही इथं. भरपूर गर्दी इथं. पाय पडण्यासाठी दर्शनासाठी भरपूर गर्दी इथं. पावसामुळे भरपूर लोक आले आहे ना. तुम्ही बघू शकता साईडला जसं पुराणाच्यामध्ये लढाई दाखवले. लढाईचं मस्त सुंदर दाखवलं. एक नंबर सुंदर बनवलं. तर बाबडे कुठं चाललोय आपण आता. तर आम्ही चाललो आता वरती कोंढाणेश्वरच्या मंदिरात. महादेवचं मंदिर आहे ते. खूप सुंदर आहे. तुम्ही बघा पाया पडण्यासाठी. ही बघा खाली लक्ष नाही तिचं. पडले असते आता आहे ना. तू असताना पडेल का मी. चला आता इथं वरती मंदिर आहे. मंदिरात चाललोय आम्ही आहे ना. बऱ्याच वेळा इथं आलो पण मंदिरात गेलो ना. फर्स्ट टाइम नाही पहिलं गेलतो मंदिरात आम्ही 3 वर्ष अगोदर. त्याच्यानंतर आत्ताच चाललोय आहे ना. दम लागला ना. दम लागला. तिकडनं आलो आम्ही दर्शन घेऊन. तिथं थांबलोय. वरती मंदिर आहे ना बा. मला बोलते आता तुला कसं दम लागला. हा तिला कसं दम लागला. मला म्हणते चल चल चल. चालून चालून दम लागला. चला चला तुम्ही. सारंगची स्पीड माझ्यापेक्षा जास्त आहे. आणि त्याला दम पण लागत नाही. बरोबर. आलो आता मंदिराच्या इथं. हे मंदिर आहे. माझी अशी माग आहे. बंद आहे मंदिर बापडे. बंदच असतं ते नेहमी. आपण आलो तेव्हा चालू होतं बा. आतमध्ये गेलो आपण. आम्ही आलो तेव्हा बंद होतं. आता चालू आहे मंदिर. मानाली चालली आहे.
मला चाललंय आणि सारंग इथे थांबणार आहे का? येतो ना मग मी सारंग पण मागून. चाललाय. बरोबर आहे. व्हिडिओ पण काढायचं. गोल फेरा मारायचा असतो. हा मार. 7 फेरे. हा करत नाही मारायची 7 फेऱ्या. का मारलं? तर असं मंदिर आहे, खूप सुंदर आहे. काय सिंहगडला येताना कधी पण टावर दिसतो ना, जो सर्वात पायथ्यापासून तो हा टावर. सगळ्यात मोठा टावर आहे ना. असे मी याला मंदिराचे म्हणलं हे मी याला म्हणलं की मंदिराच्या 7 फेऱ्या मारायच्या असतात, कारण आम्ही जेव्हा पण यायचो तेव्हा आम्ही 7 का 3 फेऱ्या मारायचो. तेव्हा मारलं हा ना, म्हणतो मग देवाने मारून लग्न झाल्यात करून दिलं फेऱ्या. मग. बरोबर का नाही, तुम्ही परत पण नाही सांगा. मारायची का फेऱ्या? हा परत नाही मारायची माझ्यासोबत. मी तर तुझ्यासोबत 7 का 1000 फेऱ्या मारल, रोज म्हणलं तरी फेऱ्या मारल. चला, हिचा श्वास घ्यायचा आवाज येतो का तुम्हाला? नाही, 1000 फेऱ्या माझा- मारून. मला तसा आवाज काय येतो तो माहिती काय? बघा, हे बघा. चला, म्हणून सर्दी झाली येतोय. तरी गार पाणी घेते. घरी हिला घर. आवडली का तुला पैसे? तर बबडी घेते. सांग मला कुल्फी. कुल्फी मला आवडती काका. मला म्हणलं क्वालिटी आहे ना, 1 नंबर आहे म्हणले. दादा क्यूआर आहे क्या? हाँ रेंज है क्या? रेंज है क्या? रेंज है क्या? हाँ है। एकटीने घेतली ना, कितना? सोने म्हणलं होतं की. एकटीने घेतली, मला नाही दिली. नाही मला नाही काही सर्दी झाली पण. चालले आता खाली. बबडे तर आता आम्ही आलोय खाली परत पायथ्याला. आता आम्ही चाललोय घरी, है ना. आम्ही दोघं चाललोय सुकून आता घरी गेलोय. फिरून. सारंग पण सुकून गेला, मी पण भिजलं होतं सुकून पूर्ण, गेलोय. सुकलं आता. आता चाललोय खाली. तर खाली जाता आता थांबणार आहे. बघू आता व्हिडिओ. थोडस गार लागतंय मला. मी याला म्हणते थोडस शॉल घाल ना, मला गार लागतंय. स्माईल स्माईल थंडी वाजायला लागली. स्माईलला लय पैसे लागतात बाबा आमच्या इथं. लय स्माईल म्हणजे काय बोलू, लय महाग आहे आमच्या इथं, आहे ना. चाललोय आता आम्ही खाली. व्हिडिओ मध्ये हा, बघा आणि आता व्हिडिओ पुढं. अजून संपलेला नाहीये. आम्ही पायथ्यापाशी आता आलो. आता इथं आम्ही खडकवासला थांबणार आहे ना. वरती तर आम्ही कुठं थांबलो नाही, खडकवासला जाताना थांबणार आहे. तिथं भजी खायच्यात अजून, मला चहा प्यायचा आहे, मग घरी जाणार आहे आम्ही. तर व्हिडिओ तुम्ही बघा, संपलेला नाहीये व्हिडिओ, आहे ना. जायचं का? गाडी मी चालवणार आहे. देणार सारखं ना, शक्य आहे का असं मी चालू शकते? गाडीची पायथ्या खडकवासला धरणात जाईल डायरेक्ट. चल. तर आम्ही आता आलो इथे भजी खायला आणि वडापाव खायला. पण त्याच्यानंतर आम्ही चहा मागवणार आहे. आता आम्ही आलो इथे आपण खडकवासला. धरणाची इथं पाणी कमी झालेलं आहे सध्या, त्यामुळं उन्हाळ्यामुळे. आता तर पाऊस चालू झाला, आता पाणी इथपर्यंत जोरात बोल, असतं. आवाज येत नाही. हे असंच मला तर करतं पाणी असंच करतो. तर हा, पाणी कमी झालेलं आहे उन्हाळ्यामुळे. आता तर पाऊस चालू झालाय, आता अजून हळूहळू जोरात बोल, आवाज भरेल. येत नाही. येते आवाज. हा, आता आम्ही भजी वगैरे मागवलेली आहे. आम्ही वरती काहीच खाल्लं, एवढी भूक लागली आहे मला. आता थांबलो ते खायला. हे बघा, कुरम 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 कुरम. छान आहे भजी. मी टेस्ट करतो. सॉस पण. बरं का? हा, मला काय ना. तर मित्रांनो, आता इथं असं बसले मस्त भजी खायला. हां, आहे ना बघा. मी वडापाव चहा पण सांगितलं आहे. मी चहा नाही सांगितलं, चहा सांग ना. खाल्ल्यानंतर चहा सांगणार आहे ना. खाल्ल्यानंतर सांगू ना बाळा.
तुला काय बोलायचं नाही? खाताना काय एन्जॉय केलं का नाही तू? खूप एन्जॉय केलं. आम्ही इतके वेळा इथं आलं ना कधी इतकं एन्जॉय नाही केलं जे आज मी एकदम एन्जॉय केलं. आधी नव्हतं केलं एवढं एन्जॉय. बघू आता. काय बघू आता? काय बघू? अजून वडापाव खायचा ना तुला? वडापाव, चहा आहे ना? आणि सारमनी म्हणलं मला की मी वडापाव नाही खाणार आहे. ह्याने जर वडापाव खाल्ला तुम्हाला काय वाटतं खाईल का नाही सांगा आता तुम्ही. खाईल का? काही नाही, एकच घास खाईन मी. कसं लई जास्त नाही येणार. मला ते नाही करून द्या. नाही बघितलं का? स्वतःने खाल्ले ते बरं, मला नाही म्हणते आहे ना? देते बायकोले हुशार आहे म्हणून. हा का? आता वडापाव मागवले मला दिली 2. मिरची पण खाते. खा खा. काय बोलायचं? मी आपली भजीच खातोय. असं काय नाही मग ठेवलं त्यासाठी वडापाव. खा ना, तर तुला मागवलंय मी. तू पण खा. याला काय द्यायची? गरम गरम आहे. याला काय द्यायची मिरची? हा स्वतःच मिरची सारखा तिखट आहे. हा, राहू द्या. बघा है ना? खा खा. असं काय म्हणतो? तुला आवडी वाटते का मी? नाही ना. खा खा. तुझ्यासाठीच आहे बाळा. मिरची खाऊन. तुम्ही आमचा व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघून आम्हाला सांगा की आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला.